नमस्ते मैत्रिणींनो, मी प्रियंका रंगोली आर्ट गॅलरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज जी मी रांगोळी घेऊन आलेली आहेत ती एकदम अट्रॅक्टिव्ह रांगोळी आहेत. ती रांगोळी कशी काढावी, कशी काढायची हे मी तुम्हाला यात सांगितलेलं आहे. मैत्रिणींनो, आपण प्रत्येक सणाला वेगवेगळ्या रांगोळी काढतो, मोठ्या मोठ्या रांगोळी काढतो, कलरफुल रांगोळी काढतो. तेव्हा आपल्याला वेळेवर डिझाईन आठवत नाही, तर मग कशी काढावी असं आपल्या मनात सुरू असते. तेव्हा मी माझ्या चॅनल थ्रू मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रांगोळी ही कशी काढावी आणि कशी काढली तर ती सुंदर दिसेल आणि कोणत्या सणाला किंवा कोणत्या वेळेस कोणती रांगोळी काढावी मी यात तुम्हाला सांगते आहे. चला तर मग आता व्हिडिओ बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं आहे, मी थाळी ठेवून थाळीच्या भोवताल डार्क पिंक कलरचे सर्कलमध्ये डॉट केलेले आहेत. त्यानंतर त्या डार्क पिंक कलरच्या डॉटसमोरच बेबी पिंक कलरमध्ये सुद्धा एक 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 असे डॉट्स सगळ्या सर्कलभोवती करून घेतलेले आहेत, वर्तुळाभोवती करून घेतलेले आहेत. त्यानंतर पर्पल कलरचे डॉट पण करून घेतलेले आहेत. काटा चम्मचच्या साह्याने मी त्याला डिझाईन दिली आहेत आणि त्यामध्ये थोडासा मध्ये पर्पल कलर टाकला आहे. त्यानंतर त्या सर्कलच्या मध्ये मी व्हाईट कलरमध्ये 4 फ्लॉवर केलेले आहेत. ते कसे केलेले आहेत, तर मी झाकणाच्या साह्याने 4 पहिल्यांदा सर्कल करून घेतले आणि त्यानंतर व्हाईट कलरचे त्या सर्कलभोवती डॉट दिले. असे 4 गोल मी करून घेतले आहेत. त्यानंतर त्याला बर्डनी फ्लॉवर बनवले आहेत 4ही सर्कलला आणि मध्ये येलो कलरचे डॉट देऊन त्याला प्रेस करून त्याच्यामध्ये मी ब्लॅक कलरचा डॉट दिलेला आहे. त्यानंतर फ्रेंड्स, मी येलो कलरमध्ये जे पिंक कलरचं सर्कल केलेलं आहे त्याच्या बाजूला भोवताल येलो कलरमध्ये डॉट दिले आहे आणि त्याला मी माझ्याजवळ जो ब्रश आहे त्या ब्रशच्या साह्याने गोल असा आकार करून घेतलेला आहे आणि परत येलो डॉट आणि पिंक डॉटच्या मध्ये ग्रीन कलरचे डॉट दिले आहेत. पाहते किती सुंदर दिसते आहेत. येलो, ग्रीन आणि पिंकचं कॉम्बिनेशन फारच छान दिसून राहिलं आहे. आणि जे मी फ्लॉवर केलेले आहेत त्या फ्लॉवरला पॅरोट आणि ग्रीन कलरच्या साह्याने 2-2 डॉट दिले आणि त्याला मी पानं तयार करून घेतलेले आहेत. 3 डॉट देऊन त्याचे पानं तयार करून घेतलेले आहेत. तर त्या पाण्याला पहिल्यांदा मी डॉट दिल्यानंतर चम्मचच्या साह्याने प्रेस केला आहे, त्याला पाण्याचा आकार दिला आणि मग पानं तयार केले. ते पहा तर मग माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली तर मला कॉमेंटमध्ये सांगा.